जे पाहुणे आहेत, BSP चे उमेदवार असलेले मलंग शेख, ज्यांच्या सत्कार मलंग शेख आणि त्यांचे सहकारी जे आहेत ते तुळजापूरहून या ठिकाणी आलेले आहेत. तुळजापूरहून आलेले जे आहेत ते पाहुण्यांचा सन्मान सत्कार साहेबांच्या उपस्थितीमध्ये होतो आहे. हे बघा, मलंग शेख यांनी तुळजापूरहून येऊन या ठिकाणी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. हे बघ, ये तिकडे घे. आणि यानंतर आदरणीय आमदार डॉक्टर तांबे साहेब यांना विनंती आहे की आपण मन व्यक्त करावा. डॉक्टर तांबे साहेब. रविवार दिनांक 10 नोव्हेंबर रोजी तळेगाव दिघे येथे युवा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री नामदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अमित देशमुख, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, खासदार बाहूसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष मलंग भैया शेख यांचा सत्कार करून काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यात आला. त्याचबरोबर निलेगावचे उपसरपंच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष मोहसिन इनामदार, ग्रामपंचायत सदस्य अजित पवार गटाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग अब्बास पटेल, ॲडव्होकेट खमर शेख, समीर मुळे, नोमान मौजन यांचा प्रवेश करण्यात आला. युवा निर्धार मेळावा जिल्हाभर फिरून यशस्वी केलेल्या रणरागिणी जयश्री थोरात, आमदार सत्यजित तांबे, हायकोर्टाचे नामवंत वकील मंगेश देशमुख, ॲडव्होकेट जावेद शेख आदींचा सत्कार यावेळी करण्यात आला. त्याचबरोबर मलंग भैया शेख यांच्या काँग्रेस प्रवेशाने पक्षाची ताकद वाढली असून त्यांची समाजावर मजबूत पकड असून इतर समाज युवकांचा जनसंपर्क असल्याने काँग्रेस उमेदवार धीरज पाटील यांना निश्चितच त्याचा फायदा होणार आहे.